मॉस्को रशिया येथे 4 ते 7 डिसेंबर दरम्यान वर्ल्ड पॉवरलिफ्टिंग फेडरेशनच्या वतीने घेण्यात आलेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारतीय संघाकडून खेळताना अहिल्यानगरचा खेळाडू देवदत्त गुंडू याने 125 किलो हेवीवेट गटात रौप्य पदक पटकावले। या क्षेत्रात आजपर्यंत असलेली मॉस्कोची मक्तेदारी मोडीत काढून देवदत्त गुंडू याने देशाला पहिल्यांदाच रौप्य पदक मिळवून दिले आहे। या स्पर्धेत देवदत्तचे विद्यार्थी किशोर शिंदे याने मास्टर 1 कॅटेगरीमध्ये 82.5 किलो वजन गटात सुवर्ण पदक व अमोल गायकवाड याने 100 किलो वजन गटात रौप्य पदक पटकावले। या तिघांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्राप्त केलेल्या या यशाबद्दल बुधवारी अहिल्यानगर शहरात जल्लोषात स्वागत करण्यात आले। या निमित्ताने दिल्ली गेट भागातून त्यांची वाजत गाजत फटाक्यांची अतिशबाजी करून व गुलालाची उधळण करत बग्गीतून मिरवणूक काढून विजयाचा सोहळा साजरा केला। यावेळी या तिन्ही खेळाडूंनी अभिमानाने देशाचा तिरंगा झेंडा हातात घेऊन हा स्वागत सोहळा साजरा केला। या सन्मान सोहळ्यात देवदत्त गुंडू, किशोर शिंदे व अमोल गायकवाड या तिन्ही खेळाडूंचा विविध क्षेत्रातील नागरिकांनी व नातेवाईकांनी मोठे हार व शाल देऊन सत्कार करून अभिनंदन केले। यावेळी मुलाने मिळवलेल्या एवढ्या मोठ्या यशाचे कौतुक पाहताना व औक्षण करताना तिन्ही खेळाडूंच्या ऐनचे डोळे पाणावले। देवदत्त गुंडू यांचे वडील प्रवीण गुंडू म्हणाले, देवदत्त याने अतिशय अवघड व चिरशीच्या पॉवरलिफ्टिंग खेळाच्या स्पर्धेत द्वितीय स्थान पटकावत राज्यात व देशात पहिल्यांदाच रौप्य पदक मिळवले आहे। या स्पर्धेत आजपर्यंतची मॉस्कोची असलेली मक्तेदारी देवदत्त याने मोडीत काढून नवा इतिहास रचला आहे। WRPFचे महाराष्ट्राचे अध्यक्ष सुनील चौधरी यांनी त्यांचे विधिविशेष अभिनंदन करून सांगितले की या कॅटेगरीमध्ये सहसा कोणीही उतरत नाहीत, पण देवदत्त व त्यांचे विद्यार्थी किशोर व अमोल यांनी भरपूर मेहनत घेऊन या अवघड स्पर्धेत मोठे यश संपादन केले आहे। देवदत्त गुंडू म्हणाला, माझ्या आई वडिलांनी व प्रशिक्षकांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळेच मी एवढे मोठे यश संपादन करू शकलो। भविष्यात अजून मोठमोठ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होऊन त्यात यश संपादन करून नगरचे नावलौकिक वाढवणार आहे। नमस्कार। 4 ते 7 डिसेंबर मध्ये रशिया मॉस्को येथे झालेला WRPF वर्ल्ड पॉवरलिफ्टिंग फेडरेशनच्या अंतर्गत येण्यात आलेला वर्ल्ड पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप 2025 मध्ये आम्ही टीम इंडियाकडून वेगवेगळ्या कॅटेगरीतून क्वालिफाय झालो होतो आणि त्यामध्ये आम्हाला मेडल बसले। तरी मी देवदत्त प्रवीण गुंडू मी हेवीवेट 125 kg वेट कॅटेगरीमध्ये मला सिल्वर मेडल लागले आहे। त्याचप्रमाणे 100 kg मध्ये अमोलजी गायकवाड यांना सिल्वर मेडल लागले आणि त्यासोबत आपल्या अहिल्यानगरचे मास्टर 1 कॅटेगरीमध्ये किशोरजी शिंदे यांना एक गोल्ड मेडल आणि एक सिल्वर मेडल लाभले आहे। त्यामुळे त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि दोघे माझे विद्यार्थी आहेत, त्यांना मेडल लागले मला जास्त आनंद होत आहे। त्यासोबत अहिल्यानगरकरांचं प्रेम पण भरपूर भेटलं आम्हाला आणि मी सर्वांना माझ्या पूर्ण फॅमिलीला ज्यांनी मला सपोर्ट केलं, जे पण माझे मित्र परिवार मधले लोक आहेत आणि माझे वेल विशर्स आहेत, त्यांना मी खूप खूप धन्यवाद करतो। त्यांचा प्रेम आणि आशीर्वादामुळेच आम्ही हे शिखर गाठू शकलो आणि हा प्रवास खूप तसं तर एका दिवसाचा कॉम्पिटिशन असतो, पण हा प्रवास सुरू होता जवळपास 4 महिन्यांपासून। प्रत्येक दिवस हा एक मोठा परीक्षेसारखा होता। त्यासोबत जे सॅक्रिफायसेस भरपूर करावं लागलं आणि ते आम्ही केलं आणि त्यामुळेच कदाचित आम्हाला हे मेडल भेटलं। त्याबद्दल आम्ही एवढा प्रेम मान सन्मान आणि सत्कार केला त्यासाठी आम्ही सर्वांचे खूप खूप आभार आहोत। थँक्यू। नमस्कार सगळ्यांना, अहिल्यानगर आणि माझ्या भारताच्या सगळ्यांना खूप खूप नमस्कार। प्रथम म्हणजे आज रशियामध्ये होणाऱ्या इंटरनॅशनल वर्ल्ड चॅम्पियनशिप पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिप मॉस्को 4 ते 9 तारखेपर्यंत डिसेंबरमध्ये हा एक स्पोर्ट्स खेळ हे पार पडले आहे। त्याच्यामध्ये आपल्या अहिल्यानगरचे खेळाडू आहेत माझा मुलगा देवदत्त प्रवीण गुंडू यांनी हेवी वेट चॅम्पियनशिप 125 किलो त्याचा सेल्फ वेट 125 किलो मध्ये त्यांनी सिल्वर मेडल मारलेला आहे, जी फार टफ होतं आणि 125 हेवी वेट चॅम्पियनशिप मध्ये अजूनपर्यंत महाराष्ट्रासाठी आणि भारतासाठी कोणीही आणलेलं नाहीये। हे फार मोठी आहे कारण की ह्याच्यामध्ये रशिया येथे होणाऱ्या त्या खेळाडूंची ह्याच्यामध्ये मक्तेदारी आहे, ती मक्तेदारी आपण मोडून काढलेली आहे आणि अहिल्यानगरचे हे जे सुपुत्र आहेत तिघ यांनी त्याच्यामध्ये मेडल प्राप्त केलेलं आहे। देवदत्तने 125 किलो मध्ये सिल्वर मेडल, दुसरे आमचे जे आहे अमोल गायकवाड यांनी सिल्वर मेडल प्राप्त केलेलं आहे 100 kg मध्ये। ते देवदत्तचे स्टुडंट आहेत आणि त्यांनी पण आतापर्यंत नॅशनल चॅम्पियनशिप हे केलेलं आहे आणि आता सिल्वर मेडल मारलेले आहे। तिसरे आहेत शिंदे मामा, त्यांनी सिनियर कॅटेगरीमध्ये 82.5 kg मध्ये त्यांनी गोल्ड मेडल मारलेलं आहे। हे आपल्यासाठी फार
आनंदाची गोष्ट आहे. गोल्ड मेडल, सिल्वर मेडल मारलंय ह्या चॅम्पियनशिप मध्ये, हे साधं सुद्धा गोष्ट नाहीये. महाराष्ट्राचे जे प्रेसिडेंट आहे ह्या याचे मिस्टर सुनील चौधरी, WRF चे आपले जे महाराष्ट्राचे प्रेसिडेंट आहे, त्यांनी काल आम्हाला फोन करून त्यांनी आम्हाला कळवलं की आपल्या मुलांनी छान कामगिरी केलेली आहे. ह्या कामगिरीमध्ये सहसा कोणीही उतरत नाही. आपले नगरचे खेळाडू उतरलेले आहेत, त्यांनी फार छान काम केली आहे. आणि पुढे जे काही वर्ल्ड चॅम्पियनशिप होणार आहेत, ऑलिम्पिक्स होणार आहेत, त्याच्यामध्ये आपले खेळाडू निश्चित चमकतील. आणि देवनी आतापर्यंत स्टेट, नॅशनल, डिस्ट्रिक्ट, नॅशनल, एशियन पॉवर लिफ्टिंग मध्ये त्यांनी पदक मिळवलेले आहे. मागच्या जुलैमध्ये झालेल्या व्हिएतनाम येथे एशियन पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिप मध्ये देवनी ब्रॉन्झ मेडल प्राप्त केलेलं आहे. त्यामुळे त्यांना याच्यामध्ये त्यांना एलिजिबल झाले. देवनी आतापर्यंत, देवदत्त गुंडनी आतापर्यंत कमीत कमी 30 मेडल घेतलेले आहे ह्या चॅम्पियनशिप मध्ये. त्याच्यामध्ये 20 गोल्ड मेडल्स आहेत, एक 4-5 सिल्वर आहे आणि 4-5 ब्रॉन्झ मेडल्स आहेत. त्यांनी एशियन पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिप मध्ये आपलं नाव, भारताचं नाव फार मोठं केलेलं आहे. अहिल्यानगरचं केलेलं आहे आणि महाराष्ट्राचं नाव मोठं केलेलं आहे. त्याबद्दल फार फार आभारी आहे. आणि तुमचं प्रेम सगळ्यांचं असंच असून द्या. हे खेळाडू निश्चित पुढे चमकतील आणि त्यांच्या भावी खेळासाठी त्यांना तुम्ही सगळ्यांनी प्रोत्साहन द्या, त्यांना आशीर्वाद द्या. जय महाराष्ट्र. यावेळी माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम, माजी नगरसेवक श्रीपाद छिंदम, संतोष गेनाप्पा, राजूमामा जाधव, संजय वल्लाट्टी, अजय झिंजे तसेच प्रमोद गुंडू, विद्या गुंडू, चंद्रकांत गुंडू, विनोद गुंडू, दिनेश गुंडू, नागरबाई शिंदे, कासूबाई गायकवाड, संजय झिंजे आदींसह नागरिक उपस्थित होते. प्रतिनिधी यतीन कांबळे, अहिल्यानगर. कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजो निवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक, ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.